केमिकल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायची इच्छा असलेल्या मुलांसाठी कोणते शिक्षण उपलब्ध आहे? केमिकल इंडस्ट्रीमध्ये ना तुम्हाला शॉर्ट कोर्सेस आहेत जे MSME कडनं क्रिएट केले जातात. प्रायव्हेट कोर्सेसही आहे, ज्याच्यामुळे बेसिकली काय केमिकल म्हणजे काय? त्याचं हँडलिंग कसं करायचं? बरोबर आहे. बेसिक्स आहेत याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक अप्रेंटिस म्हणून एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जरूर काम करावं. भले कमी पैसे मिळतील, पण शिकायला मिळेल ना. केमिकल इंडस्ट्रीमध्ये कामाच्या चढ-उतारीबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे बघा, प्रत्येकजण आहे ना, हा इंडस्ट्रीमध्ये फार इच्छेने येतो. त्याच्यामध्ये 100रांमध्ये 50 सक्सेसफुल होतात, 50 अनसक्सेसफुल होतात. आता जे सक्सेसफुल होतात, ते का झाले आणि मी का नाही झालो, याचं आपण एक शांतपणे बसून इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण इव्हॅल्युएशन करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळलं नाही. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण येतो ना, तर आपल्याला स्वतःला माझा ब्रेक इव्हन काय कळलं पाहिजे. तुम्हाला स्वतःचा जर ब्रेक इव्हन कळला, तर तुम्ही ती धडपड करू शकता. शांतपणे तुम्ही केलं, तर तुम्हाला तुमचे बेसिक चुका कळतील आणि त्या चुका जर तुम्ही मॉनिटर केल्यात, तर आय एम क्वाईट सफिशियंट म्हणजे स्ट्राँग की तुम्ही ह्या चुका ओव्हरकम करून येऊ शकता. आणि कधी आहे ना, शॉर्ट गेन करायचा प्रयत्न करू नका. सस्टेनेबिलिटी आहे ना, इज द की स्ट्रेंथ ऑफ द बिझनेस हे लक्षात ठेवा. तुम्ही तरुणांना काय कानमंत्र द्याल? माझ्या प्रवासामध्ये मी तुम्हाला एकच माझं सक्सेस स्टोरी सांगू शकतो. ती आहे तुमची लो प्रोफाईल. माणसाने ना कधीही पैशाचा गर्व कधीच करू नये. पैसा म्हणजे काय? ही आहे लक्ष्मी. लक्ष्मी आहे ना, रिस्पेक्ट द्या आणि रिस्पेक्ट घ्या म्हणते. ती चंचल आहे. ती तुम्ही जर अशी आता मला जर आज समजा ₹1,00,000 आले, मी ₹1,00,000 आल्यानंतर त्यातले जर काही पैसे न ठेवता असे लाख उधळले, मग लक्ष्मी काय म्हणते, हा माणूस चंचल आहे. माझ्या माझ्या याच्यावर प्रवास होऊ शकत नाही नाही. होऊ शकत. पण तुम्ही ते 100रातले ₹50 ठेवा, ₹50 खर्च करा, तर त्याचं एक्झिट आणि एंट्री चालू राहते. हे बघा, आता माझा 100% हे सगळे शेअर माझे आहेत. ते 100% मधले आता म्हणजे कंपनीचे शेअर माझे झालेत. आता त्याच्यामधलं मी काय ठरवलं, की मी पब्लिक इश्यू जेव्हा मी करतो, तेव्हा सेबीकडे 2 गाईडलाईन्स असतात. एक असतो प्रायमरी म्हणजे फॉर द कंपनी आणि दुसरा असतो ऑफर फॉर सेल म्हणजे प्रमोटर आपले स्वतःचे शेअर काही मार्केटमध्ये विकतो. आता त्याच्यामध्ये प्रायमरी मी केले ₹200 करोड कंपनीसाठी. 1,000 करोड मी आपले ऑफर फॉर सेल म्हणून करत होतो. पण जेव्हा मी हे डिक्लेअर केलं ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं एक दिवशी, की मी 1,000 करोड खरंच उद्या आले ना, तर मी 1,000 करोड काय करू? मग मी माझ्या बँकर्सना विचारलं, की अरे मुझे तो 200 करोड भी बहुत हो गया ऑफर फॉर सेल क्यों? तो मला वाघ साहब अभी आप कुछ नहीं करेंगे क्योंकि सेबी के गाइडलाइंस में ऑफर फॉर सेल हा 50% करू शकतो किंवा प्रायमरीचा करू शकतो. त्याच्या खाली केलं तर पूर्ण पेपर फाईल करा. मग परत 6 महिने. मग मी माझी 1,000 करोडची 500 करोड केली. जेव्हा IPO झाला म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की आमचं व्हॅल्युएशन 3,500 करोडचं होतं कंपनीचं. पण तो 3, 4, 5 महिने असाच रखडत चालला होता. मी स्वतः डिसिजन घेतलं आणि बँकेला सांगितलं की मेरा व्हॅल्युएशन मैंने कर दिया. त्यांनी मला विचारलं क्या 2,000 करोड. तर ते शॉक झाले. ते म्हणाले अरे, म्हटलं क्या है उसमें. मी 2,000 करोड केलं. त्याच्यामुळे ते लोडिंग म्हणजे जेव्हा आमचं आलं तेव्हा 2,200 करोडला आलं. ₹274 शेअर ज्या दिवशी लिस्टिंग झाला त्या दिवशी तो 53% प्रीमियमवरती होता.